आदी जांबुवणी मराठी शाळा आणि काशीबाई शंकरराव इंडे हायस्कूल बाळे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची भाकरी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत इयत्ता 4थी ते 10वीच्या विद्यार्थिनींबरोबरच विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते। शाळेमध्ये दरवर्षी जीवन कौशल्यावर आधारित अशा प्रकारचे उपक्रम घेण्यात येत असतात। अशा प्रकारच्या भाकरी बनवण्याच्या स्पर्धा घेतल्यामुळं मुलांना स्वयंपाकाची आवड निर्माण होते आणि मुलं आईवडिलांना घरकामात मदत करतात। मुलींना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये अशा प्रकारचा स्वयंपाक बनवण्याची सवय लागावी हा उद्देश या स्पर्धेमागे होता। स्पर्धेच्या तयारीसाठी मुलं भाकरी बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य घरूनच घेऊन येतात, तर शाळेमध्ये फक्त चूल आणि इंधनाची व्यवस्था केली जाते। या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी हिरिरीनं सहभाग घेऊन चांगल्या प्रकारच्या भाकरी बनवल्या। स्पर्धेमध्ये बनवणाऱ्या भाकऱ्यांचं पंचाद्वारे निरीक्षण करून भाकरी बनवणाऱ्यांचे नंबर काढले गेले आणि त्यांना बक्षीस दिलं गेलं। स्पर्धेच्या दिवशी मुलींनी बनवलेल्या भाकरी आणि झुणका यांचं जेवण सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि उपस्थित माता पालकांना दिलं गेलं। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपाली भोगे, रेणुका ससाणे, पूजा पवार, आरती पवार, सविता चेंडगे राठोड, अश्विनी पवार, कविता भोसले, राधा कवडे, नसीमा दंडवते, सोनाली हावळे, पूजा तांबे, पूनम गायकवाड, राधा वाघमारे आदी माता पालकांनी सहकार्य केलं। त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक संतोष कुमार घोडके, विश्वास गजभार आणि गोवर्धन माने, देवीदास माने, रेश्मा शेख, गीतांजली कोले, अक्षयता नराळे, प्रतिभा सावंत, जनाबाई कोथिंबिरे, सोनाली जगताप आदी सर्व शिक्षक स्टाफसह मंगल माने, अंकुश हिरेमणे, शोएब मुजावर आदी कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान दिलं। आदी जांबुवणी मराठी शाळा व काशीबाई शंकरराव इंडे हायस्कूल येथे भाकरी स्पर्धा व चपाती स्पर्धा घेण्यात आली आहे। यामध्ये जास्तीत जास्त मुलींनी सहभाग घेतला आहे। तरी आम्हाला या शाळेमध्ये शिक्षणाचे धडे दिले जातात, तसेच विविध उपक्रम पण घेतले जातात, जेणेकरून आम्हाला पुढील आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होईल। शाळेचं नाव आदी जांबुवणी मराठी शाळा, जे मल्हारनगर। तिथे ज्या लेकरांचे घेतलेले उपक्रम तो खूप चांगला वाटते आम्हाला बी, आणि असं तिथं जे करतात लेकरं ते घरी बी असे शिकताले काहीतरी या शाळेची जेवढं हे केलं आहे तेवढं घरी बी शिकावं अशी इच्छा आमची, आणि ही शाळा खूप छान आहे। आमच्या शाळेमध्ये 20 स्पर्धा घेतल्या जातात, त्यापैकीच एक भाकरी करण्याची ही स्पर्धा आहे। गेली 2 वर्ष झाली आम्ही ही स्पर्धा घेत आहोत। यामुळे मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन कौशल्य शिकवले जातात, जेणेकरून मुलांनी स्वयंपाक करायला शिकावं आणि त्यांनी आईंना घरात मदत करावी, हा यामागचा उद्देश आहे। 1ली ते पूर्ण 10वीपर्यंत जे मुले आहेत अशा मुलांची इथं भाकरी व चपाती स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे। ह्याचा मागचा एकच उद्देश आहे की मुलांनी कुठेही मागे पडू नये आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये सक्षम असावं। कुठलेही संकट जरी आलं किंवा निदान स्वतःच्या पोटापुरतं तर काही ना त्यांनी स्वतः करून खाल्लं पाहिजे। एखाद्या वेळेस समजा घरामध्ये प्रसंग असा येतो की कधी आई आजारी पडली किंवा गावाला गेली तर मुलांचे खूप हाल होतात, मग इथं हाल हे होऊ नये त्यांचे, या दृष्टिकोनातूनही मुलांनी स्वतः आपण अन्न शिजवून खाल्लं पाहिजे, किंवा भावी आयुष्यामध्ये कुठं बाहेर पडलात किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलात तर त्यावेळेसही त्यांना हे उपयोगी पडतं की जेणेकरून दुसऱ्याच्या हाताकडे न बघता आपण स्वतः कमवून आपण शिक्षणाबरोबर इतरही कला कौशल्य जपलं पाहिजे। मुलींसाठी भाकरी करण्याची स्पर्धा घेतो। आजच्या जमान्यामध्ये काय झालं आहे, स्वयंपाक करणं खूप दुरापास्त होऊन बसली। स्विगी, झोमॅटो ह्याच्यामध्ये ना सगळं ऑनलाईन मिळतं आहे, घर बसल्या मिळतं आहे, किंवा हॉटेलिंगचं जास्त थोडंसं फॅड आहे, त्याच्यामुळं मुली स्वयंपाक करायला जवळजवळ विसरायला लागले। पण आम्ही आमच्या शाळेमध्ये दरवर्षी काय करतो तर त्यांना भाकरी करण्याच्या स्पर्धा, त्या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्या मुली जवळजवळ भाग घेतात आणि चांगल्या पद्धतीच्या भाकरी बनवतात, स्वयंपाक करतात। ह्याच्यानंतर आम्ही काय करतो, पिठलं बनवतो आहे। त्या मुलींनीच केलेला स्वयंपाक, ते पिठलं सगळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सगळेजण मिळून त्याचा आनंद घेतो आहे। ह्याच्यामुळं काय झालं आहे तर मुली घरकामामध्ये आईला मदत करायला लागली, स्वयंपाकामध्ये चांगल्या पद्धतीनं मदत करायला लागली आणि त्यांना स्वयंपाक करण्याची एक आवड निर्माण व्हायला लागली, आणि ही आवड भविष्यामध्ये त्यांना उपयोगी पडते।